अनाकलनीय झोप. नागू गवळी म्हणजे तब्येतीने एकदम तगडा गडी, जणू चित्रात काढलेला पिळदार मारुतीच. जोपर्यंत लग्न झालं नव्हतं तोपर्यंत तालमीत जाऊन मातीत लोळण्याशिवाय त्याने दुसरा कुठलाच उद्योग केला नव्हता. रोज हजारो जोर बैठका मारणे आणि सकाळ संध्याकाळ 2-3 शेर दूध फस्त करणे, यामुळे त्याचे शरीर एखाद्या पैलवानासारखे पिळदार आणि फुगलेले होते. आता लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती, त्यामुळे पूर्वीसारखा तालमीचा सराव राहिला नव्हता आणि कुस्तीच्या मैदानात उतरायला वेळही मिळत नव्हता. तरीसुद्धा दोन्ही वेळेस भरपूर दूध पिणे, पोटभर जेवणे आणि गाढ झोप घेणे हे पैलवानी नियम तो आजही तितक्याच प्रामाणिकपणे पाळत होता. नागूसाठी झोप हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. तो जर शिकलेला असता तर या विषयावर त्याने मोठी व्याख्याने दिली असती. पण अडचण अशी होती की व्याख्यान देण्याइतका वेळ तो कधी जागाच नसायचा. लग्नापूर्वी तर तो झोपल्याशिवाय दुसऱ्या कुठल्या स्थितीत कोणाला दिसल्याचे आठवतही नव्हते. पण तेव्हाचे दिवस वेगळे होते. इतर तरुणांप्रमाणे तो स्वतःचा राजा होता. पहाटे उठून व्यायाम करायचा, दूध पिऊन जे झोपायचे ते थेट दुपारी जेवणाच्या वेळीच उठायचे. जेवण झाल्यावर पुन्हा जी वामकुक्षी व्हायची ती थेट संध्याकाळी व्यायामाच्या वेळीच संपायची. रात्रीचे जेवण झाले की पुन्हा अंथरुणावर ताणून द्यायची, असा त्याचा मस्त नित्यक्रम होता. पण संसार पाठी लागल्यावर हे चित्र बदलले. गेली 10 वर्षे तो प्रपंचाच्या गाड्यात जुंपला गेला होता. या काळात घरात 7 पोरे झाली, 6-7 म्हशी, तेवढीच लहान लेकरे आणि धष्टपुष्ट बायको, या सर्वांची काळजी घेताना नागूला आता झोपायला वेळ मिळणे कठीण झाले होते. नागू दिवसभर राबून कसाबसा संसाराचा गाडा पुढे ढकलत होता. या सगळ्या गडबडीत त्याची दुपारची हक्काची झोप मात्र कायमची गायब झाली होती, याचे त्याला मोठे दुःख होते. त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली होती की संध्याकाळ झाली की पाखरांसारखे नागूचे डोळे आपोआप मिटू लागत. रात्री पेंगत पेंगतच तो जेवायचा. झोपेतच हात धुवून तंबाखू तोंडात टाकून बायकोला पुटपुटत शिव्या देत तो झोपी जायचा. आपल्या या झोपेच्या सवयीचे नागूला जागेपणी खूप वाईट वाटायचे, कारण शेवटी तो एक पैलवान होता. त्याची छाती रुंद होती, दंड आणि मान मजबूत होती. त्याचे जुने सवंगडी अजूनही मैदानात कुस्त्या गाजवत होते, तर काही जण पोलीस खात्यात जाऊन धाडसी पराक्रम करत होते. आपल्यालाही अशीच काहीतरी धाडसी कामे करायची आहेत असे त्याला सारखे वाटायचे. कुठेतरी आग लागली की तिथे उडी मारून लोकांचे प्राण वाचवावे, एखाद्या भूताला पकडून त्याचा घाम काढेपर्यंत त्याला बदडावे, किंवा बिळातल्या सापाला हाताने ओढून बाहेर काढावे आणि लोकांमध्ये आपली हवा करावी, अशी त्याची मोठी इच्छा होती. पण या झोपेने त्याचा सगळा घात केला होता. ती संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्याला सोडतच नव्हती. दिवसा तो अनेकदा बायकोकडे तक्रार करायचा, या झोपेने माझा सगळा सत्यानाश केलाय. कुठे जाता येत नाही की काही करता येत नाही. रात्री काही काम निघालं तर मला हक्काने उठवत जाना. त्यावर बायको शेणाच्या गोवऱ्या थापता थापता म्हणाली, तुम्ही तर साक्षात कुंभकर्ण आहात, तुम्हाला कोण उठवणार? असं काय करतेस, उठवून तर बघ, मी उठतो की नाही. काही उठत नाही तुम्ही, एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखे पडून राहता. अगं पण प्रयत्न तर कर, जोरात हलव मला. हे ऐकून बायकोने कपाळावर हात मारला आणि म्हणाली, हो हो, सगळं करून पाहिलं मी. तुम्हाला उठवायला गेलं तर झोपेतच मला उलट्या सुलट्या शिव्या देता. बायकोचे हे बोलणे ऐकून नागूचा पैलवानी इगो दुखावायचा. तो नाकपुड्या फुगून म्हणायचा, काय, मी शिव्या देतो? काहीतरी खोटं बोलू नकोस. खोटं कशाला बोलेन? मागच्या वेळी जेव्हा अंथरुणाखालून साप निघाला होता तेव्हा ओरडून थकले आणि शेवटी तुमच्या टाळक्यात पाण्याची पूर्ण घागर रिकामी केली, ते विसरलात का? बरं, मग उठलो ना मी. कुठले उठले? पाण्याने अंथरूण आणि जमीन चिखलाने माखली, पण तुम्ही जागेवरून इंचभरही हलला नाहीत. अगं मग तो साप मला चावला कसा नाही? तो साप तुमच्या अंगाखालीच दबून कव्हाच चपटा झाला होता. तुमच्या वजनाखाली साप काय, हत्ती आला तरी जिवंत राहणार नाही. बरं, इथून पुढे नीट उठवत जा, असे म्हणून नागू दुधात पाणी मिसळायचा आणि रतीब देण्यासाठी बाहेर निघून जायचा. अशी ही नागूची कहाणी होती. त्याची झोप त्याच्या नियंत्रणात नव्हती आणि बायकोने कितीही डोके आपटले तरी तो जागा होत नव्हता. त्यामुळे त्याच्यातल्या पैलवानाला पराक्रम दाखवायची संधीच मिळत नव्हती. त्या रात्री नागू 9 वाजताच झोपी गेला होता. त्याच्या बाजूला एका रांगेत त्याची 7 पोरे निजली होती आणि त्यांच्या पलीकडे नागूची बायको एखाद्या गोणीसारखी पसरली होती. सगळीकडे शांतता होती आणि बाहेर काळाकुट्ट अंधार होता. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्र शांत झाली होती. वारा अगदी संथ होता, मधूनच झाडांची पाने सळसळत होती. आभाळात ढग जमले होते आणि जमिनीवर पावसाचे हलके थेंब पडत होते. गावातली सगळी माणसे गाढ झोपली होती आणि लांब कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. नागू नेहमीप्रमाणे सुरुवातीला जमिनीवर झोपायचा, पण जशी रात्र वाढायची तसा तो लोळत लोळत पोरांच्या अंथरुणावर जायचा. तिथे गेल्यावर मुलांना लाथा मारून खाली ढकलायचा आणि स्वतः घोरत पडायचा. पहाटेपर्यंत हा क्रम उलटा व्हायचा. तो पुन्हा जमिनीवर यायचा आणि वरची सतरंजी पांघरून घ्यायचा. आता मध्यरात्र उलटून गेली होती. नागू अंथरुणाच्या वरच्या बाजूला होता.
बाहेर पूर्ण शांतता असताना अचानक घरातल्या भिंतीवरून काहीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. पाठोपाठ कुणीतरी उडी मारल्याचा धपकन आवाज झाला. या आवाजाने नागूची बायको दचकून जागी झाली. हा पोरांचाच काहीतरी आगाऊपणा असेल असे वाटून तिने अंधारातच जवळ असलेल्या एका पोराच्या पाठीत जोरात धपाटा घातला. रात्रीच्या वेळी तरी गप बसा रे मुर्द्यांनो, रात्रीची तरी झोप घेऊ द्या, असे म्हणून तिने पुन्हा अंगावर पांघरून घेतले आणि कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करू लागली. पण विनाकारण पाठीत दणका बसल्यामुळे ते पोर जोरात रडू लागले. शेजारचे दुसरे पोरही त्यामुळे जागे झाले आणि त्याने तर त्याहून मोठा गळा काढला. 2 पोरांच्या रडण्यामुळे उरलेली सगळी मुले जागी झाली आणि घरात निरनिराळ्या आवाजांचा गलका सुरू झाला. यामुळे बायकोची झोप पूर्ण उडाली. तिने कान टवकारले तेव्हा तिला अंगणात काहीतरी खसखसल्याचा आवाज आला. ती उठून बसली आणि अंधारात म्हणाली, कोण आहे तिकडे? पण समोरून काहीच उत्तर आले नाही. अंधारात तिला एक मोठी काळी आकृती तिच्याच दिशेने येताना दिसली. चोर! तिला जोरात किंचाळावेसे वाटले, पण तो माणूस इतक्या वेगाने पुढे आला की तिच्या तोंडून शब्दच फुटेना. भीतीने तिची बोबडी वळली आणि अंगाला घाम सुटला. त्या चोराने तिचा गळा दाबला आणि खर्जातल्या आवाजात धमकावले, चूप बैस, आवाज केलास तर जीवाने मारून टाकीन. त्या माणसाच्या राठ हाताची पकड बसताच बायको आधीच अर्धी मेली झाली होती. थरथर कापत ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. चोराने विचारले, सोनं कुठे ठेवलंय बोल. बाई घाबरून गप्प राहिली. तेव्हा चोराने हातातला एक मोठा लोखंडी खिळा दाखवून दरडावले, सांगतेस की घालू हा खिळा डोक्यात? लोखंडी खिळा पाहताच ती अधिकच घाबरली आणि म्हणाली, सांगते, सोडा मला. सोनं त्या कोपऱ्यातल्या ट्रंकेत आहे. किल्ली कुठे आहे तिची? किल्ली आमच्या मालकांकडे, नवऱ्याकडे आहे. कुठे आहे तुझा नवरा? बायकोने थरथरत्या हाताने अंधारात नागूकडे बोट दाखवले. ते बघा, तिथे झोपलेत. चोराने तिचा गळा सोडला तशी ती तोंड दाबून भिंतीला टेकून उभी राहिली. दरम्यान पोरे पुन्हा झोपी गेली होती. पण तो मोठा चोर जेव्हा अंथरूण ओलांडून पुढे जाऊ लागला तेव्हा त्याचा पाय 3-4 पोरांच्या अंगावर पडला. मुले पुन्हा ओरडत उठली. घरात एकच गोंधळ उडाला. पण तो चोर शांत उभा राहिला आणि अंधारात धडपडत नागूपर्यंत पोहोचला. चोराने नागूचे डोके पकडले आणि जोरात हलवून म्हणाला, ए उठ, उठतोस की नाही? पण नागूच्या बाजूने काहीच हालचाल झाली नाही. चोराला नवल वाटले. त्याने अंधारात पुन्हा हात फिरवून पाहिले तेव्हा त्याला तिथे नागूचे नाक, कान किंवा तोंड काहीच सापडले नाही. चोराला समजले नाही, पण प्रत्यक्षात नागूने आपले दोन्ही गुडघे पोटाशी घट्ट धरले होते आणि तोंड गुडघ्यांच्या मध्ये लपवून तो एखाद्या गाठोड्यासारखा गोल होऊन झोपला होता. त्यामुळे चोर ज्याला नागूचे डोके समजत होता तो प्रत्यक्षात नागूचा गुडघा होता. चोराने वैतागून नागूच्या घोरण्याच्या दिशेने अंधारात हात चालवला तेव्हा त्याचे जाड बोट थेट नागूच्या नाकात घुसले. त्यासरशी नागूला अशी सणसणून शिंक आली की जणू चोराला विजेचा झटका बसला आणि त्याचा हात मागे सरकला. चोराने आता नागूच्या छातीवर बसून त्याचे दोन्ही कान पकडले आणि ओरडला, ए उठ, किल्ली दे लवकर. नागूला पुन्हा जोरात शिंक आली. चोराच्या तोंडावर बारीक पाण्याचे तुषार उडाले. चोर संतापला आणि त्याने नागूचे कॉलर पकडून त्याला जोरजोरात हलवायला सुरुवात केली. जर नागू यावेळी दुधाच्या डेऱ्यात असता तर या घुसळण्याने दुधाचे लोणी झाले असते. पण नागूने फक्त तोंड मिटले आणि पुन्हा घोरू लागला. चोराने शेवटी त्याचा गळा दाबला तेव्हा नागू झोपेतच हात वारे करत म्हणाला, गप की टवळे, रात्रीची काय त्रास देतेस? चोराचा संयम सुटला. त्याने हातातील तो लोखंडी खिळा उगारला आणि नागूच्या डोक्यात जोरात मारला. पण नागूने फक्त हूं केले आणि स्वप्नात म्हणाला, अगं संस म्हैस. त्याला स्वप्नातही आपली लाडकी म्हैस दिसत होती. त्याला वाटले की त्याची म्हैस नाकाजवळ चाटते आहे. त्याने कुशी वळवली आणि तो पुन्हा घोरू लागला. चोराने आता नागूच्या नाकावर एक जोरात बुक्की मारली आणि ओरडला, अरे उठ, मुकाट्याने किल्ली दे. नागूला झोपेतच हसू आले. त्याला वाटले की म्हैस आपल्याकडे किल्ली मागते आहे. तो झोपेतच म्हणाला, अगं तुला किल्ली कशाला पाहिजे? वेड्यासारखं करू नको, जा तिकडे कडबा खा जा. आणि पुढच्याच क्षणी तो पुन्हा गाढ झोपेत बुडून गेला. पहाटेपर्यंत हा प्रकार सुरू होता. नागूला उठून उठून चोराला स्वतःला दरदरून घाम सुटला होता. मारून मारून त्याचे हात दुखले आणि ओरडून आवाज बसला, पण नागू काही जागा झाला नाही. शेवटी पहाट झाली. कोंबड्याने बांग दिली आणि शेजारच्या महिला दळण दळू लागल्या तेव्हा तो दमलेला चोर वैतागून भिंत ओलांडून पळून गेला. इतका वेळ भीतीने थरथरणारी नागूची बायको चोर गेल्यावर खाली बसली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा कपाळाच्या जखमेवर हळद चुना लावता लावता नागू बायकोला म्हणाला, अगं एवढा मोठा चोर घरात आला होता तर मला उठवायचं ना? मी त्याचं चांगलं भुसकट पाडलं असतं. पैलवानाला पराक्रम दाखवायची नामी संधी होती, पण तू ती घालवलीस. पण हे बोलत असतानाही नागूचे डोळे पेंगत होते. जागरण झाल्यासारखे वाटल्यामुळे त्याने खांबाला टेकून डोळे मिटले आणि तो पुन्हा गाढ झोपी गेला.
मूळ कथा द माननीय मिरासदार यांच्या कथेवर आधारित नवीन रूपांतर.